व्यासपीठासमोरील सर्वच सन्माननीय, आपण मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने तुम्ही सगळेजण इतक्या संख्येने इथे जमलेले आहात। खरं तर 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन आपण साजरा करतो आणि मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी, मराठी भाषा जोपासण्यासाठी आपण आठवडाभर गेले अनेक कार्यक्रम करतायत। त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी होऊन जाऊ द्या। माझा विषय देखील मराठीच आहे। मी मराठी विषय 11वी 12वीला शिकवतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा तुम्हाला या सगळ्याची ओळख करून देणं गरजेचं आहे। मराठी भाषेमध्ये अनेक दिग्गज होऊन गेलेत। वि.वा. शिरवाडकर हे खूप मोठं नाव आहे मराठी साहित्यामधलं, की ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित केलं आहे। भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार दिला आहे। त्यांचं जे मूळ नाव होतं ते गजानन रंगनाथ शिरवाडकर, पण त्याच्यानंतर त्यांना दत्तक दिल्याच्या नंतर त्यांचं नाव जे झालं आहे ते विष्णू वामन शिरवाडकर, म्हणजेच वि.वा. शिरवाडकर। त्यांची अनेक कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, नाटकं आहेत, कविता आहेत। त्यांनी जे लेखन केलं ते लेखन वि.वा. शिरवाडकर या नावाने केलं आणि ज्या कविता लिहिल्या त्या कविता कुसुमाग्रज या नावाने लिहिल्या। त्याच्यामुळे ज्याला आपण काय म्हणतो की खऱ्या अर्थानं वि.वा. शिरवाडकर हे जे आपल्याला पुस्तकाच्या माध्यमातून, त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून अभ्यासाला मिळतात। नटसम्राट नावाचं त्यांचं नाटक आपण अनेकदा पाहिलं असेल। त्या नाटकावरती आधारित चित्रपट देखील आला, ज्या चित्रपटामध्ये नाना पाटेकर यांनी काम केलं आहे आणि एक अप्रतिम अशी भाषाशैली, अप्रतिम असं त्या चित्रपटातले डायलॉग हे वि.वा. शिरवाडकरांनी तेव्हा लिहून ठेवले। ते आजही तो सिनेमा पाहताना खूप जवळच आणि एक वेगळंच काहीतरी वाटतं। त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारनं काय केलं की 27 फेब्रुवारी हा वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस आणि तो जन्मदिवस हा मराठी राजभाषा दिनाचं आपण साजरा करूयात असं महाराष्ट्र सरकारनं ठरवलं आणि तिथपासून 27 फेब्रुवारी हा दिवस आपण राजभाषेचा, मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून साजरा करतोय। त्याच्या पाठीमागचं एकमेव कारण वि.वा. शिरवाडकर यांचा तो जन्मदिवस आहे। तुम्हाला मी फार जास्त बोर करणार नाही, मला माहिती आहे तुम्ही फार जास्त अभ्यासू बोललं तर तुमचं ते सगळं डोक्यावरून जाईल। तुम्हाला थोडंसं हलकं फुलकं वाटेल अशी व्याख्यानाची सुरुवात करतोय। कुसुमाग्रजांची एक कविता आहे। तुम्ही खरं तर लहान आहात, पण हरकत नाही तुमच्या पुढे मांडायला, कारण तुम्ही आहात थोडंसं 8वी 9वीच्या वर्षातले आहात, त्याच्यामुळे तुम्हाला ती कविता कळेल आणि आजकाल ती कळेल तुम्हाला। त्या कवितेचं नाव सांगण्यापेक्षा मी डायरेक्ट कवितेला सुरुवात करतो। कुसुमाग्रजांची कविता आहे। पुरे झाले चंद्रसूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले चंद्रसूर्य, पुरे झाला तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा। मोरासारखा छाती काढून उभा राहा, मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा। सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा। शेवाळलेले शब्द आणि यमकछंद करतील काय, शेवाळलेले शब्द आणि यमकछंद करतील काय। डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय। उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत, उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत। जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत, नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय। म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ। प्रेम म्हणजे वणवाहून जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगलहून जळत राहणं। प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघांपर्यंत पोचलेलं।
शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरजावरती बाणासारखा फडकू नकोस. उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. ही कविता कुसुमाग्रजांनी लिहिली, ज्याच्यावरती अनेक प्रेमवीरांनी त्या कवितेवरती प्रेम केलं. तुमच्या माझ्यासारख्या अनेक मराठी भाषिकांनी त्याच्यावरती प्रेम केलं. मगाशी माझा उल्लेख करून देताना सरांनी अभिजात भाषेचा उल्लेख केला. आणि खरं तर अभिजात भाषा म्हणजे काय हे पहिल्यांदा मराठी माणसाला आणि मराठी मुलाला कळलंच पाहिजे. त्याच्यामुळे अभिजात भाषा म्हणजे काय हे मी सांगतोय. खरं तर अभिजात भाषा म्हणजे काय, तर अभिजात भाषा याचा अर्थ जी अत्यंत जुनी भाषा आहे, प्राचीन भाषा आहे, ज्या भाषेला काहीतरी मोठा इतिहास आहे, अशी भाषा म्हणजे अभिजात भाषा. आणि गेली अनेक वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आपण सगळेच जण प्रयत्न करत होतो. पण तुमच्या, माझ्या आणि प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाची गोष्ट ही आहे की 2024मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला. आणि त्याच्यामुळे तुमची माझी जी भाषा आहे ती अभिजात भाषा झाली. हे सगळ्यांसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि मराठी बोलणाऱ्या प्रत्येकासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. मग तुम्ही म्हणाल की अभिजात भाषा मिळाली तर त्याचा आपल्याला फायदा काय. म्हणजे ठीक आहे, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण तो दर्जा मिळाल्याच्या नंतर त्या अभिजात भाषेचा फायदा तो काय, तर त्याचा फायदा असा होतो की अभिजात भाषाचा दर्जा मिळाल्यामुळे शासनाकडून त्या भाषेसाठी अनुदान येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या भाषेतले जे लेखक आहेत किंवा जे नव्याने लिहिणारे आहेत त्यांच्यासाठी पुरस्कार देखील दिले जातात. त्याच्यामुळे ही भाषा अभिजात भाषा असण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे की त्या भाषेला एक उत्कृष्ट दर्जा प्राप्त होतो. आणि तो दर्जा तुमच्या, माझ्या मराठीला प्राप्त झाला आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. खरं तर मराठी भाषा आपण बोलतो, पण या भाषेला संत साहित्यांची देखील परंपरा आहे. अगदी संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत, संत नामदेवांपासून अगदी जनाबाईपर्यंत आणि जनाबाईपासून ते अगदी आपल्या आत्ताच्या बहिणाबाईंपर्यंत अशा एक फार मोठा वारसा मराठीला समृद्ध असा आहे की तो संत साहित्याची परंपरा आपण जोपासतोय. आजही आषाढी एकादशीला महाराष्ट्रातना अनेक दिंडी, वारी खूप मोठ्या संख्येनं पंढरपुरात पोहोचत आहेत. तो मराठीचा वारसा गेली अनेक वर्ष अखंडितपणे अविरत चालू आहे. ही आपली मराठी आहे. सगळ्यात महत्त्वाचं, संत ज्ञानेश्वरांनी असं म्हटलं होतं की ऐसी अक्षरी रसिके मिळविन, की माझ्या मराठीत मी अशी अक्षरे मिळवीन की जी अक्षरं मिळवल्याच्या नंतर त्याची जी गोडी आहे ती गोडी अमृतापेक्षाही गोड, मधाळ आणि रसाळ असेल, अशी अक्षरं मी मराठीत मिळवीन. आणि त्या पद्धतीनं त्यांनी जे पसायदान लिहिलं, आपण अनेक जण पसायदान बोलतो, ऐकतो, वाचतो, हे पसायदान आपल्या प्रत्येकासाठी नाही तर ते विश्वासाठी आहे. ज्ञानेश्वरांनी कुठल्या एका महिलांसाठी, पुरुषासाठी, एखाद्या जातीसाठी, धर्मासाठी असं न करता संपूर्ण विश्वासाठी त्यांनी ते पसायदान लिहिलं. ही सगळ्यात मोठी मराठीचं यश आहे. त्याचबरोबर संत तुकारामांच्या गाथेबद्दल तुम्ही ऐकलं असेल. संत तुकाराम महाराज काय करतात, अच्छा याच हा घेऊ का. हॅलो, हां, हा आवाज येतो ना. संत ज्ञानेश्वरांचा पसायदान आपण ऐकतो, वाचतो, बोलतो आणि
त्याच्यानंतर संत तुकारामांची गाथा, त्यांचे अभंग त्या काळात समाजकंटकांनी नदीमध्ये विसर्जित केले हे आपण ऐकलं. पण मराठी भाषेचं विशेष काय बघा, आपल्याला लहानपणी आम्हाला असं कोणीतरी सांगितलं होतं की ते नदीने पुन्हा परत केले, पण खऱ्या अर्थानं ते परत कसे केलेत ते त्या काळात ज्यांना ज्यांना तुकारामांचे अभंग पाठ होते त्यांनी ते पुन्हा लिहिले आणि ते तुकारामांना परत केले. म्हणजे मराठी भाषेमध्ये एखादी गाथा विसर्जित केल्याच्या नंतर देखील मराठी माणूस ते अभंग परत करतोय, हे मराठी भाषेचं आणि मराठी साहित्याचं आणि संतांचं एक वेगळेपण आहे. खरं तर 98व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांचं सध्याच्या त्यांचं जे उद्घाटनाचं भाषण आहे ते मधल्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाजत होतं. म्हणजे आपण अनेक चॅनल्सच्या माध्यमातून ते भाषणं ऐकली. मला त्यातलं एक फार छान आवडलं. त्यांनी त्या भाषणामध्ये उद्घाटनाच्या असं म्हटलं की मराठी म्हणजे कोण, तर मराठी बाळ जन्माला आल्याच्या नंतर त्याची आई किंवा आजी पहिल्यांदा जी ओवी म्हणते आणि जो ओवी ऐकतो ना तो ओवी ऐकणारा प्रत्येक जण हा मराठी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटल्याच्या नंतर आपसूक तोंडातनं जय बाहेर पडतं तो मराठी आहे. इतकंच नव्हे तर तुम्ही कितीही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून शिका, पण तुम्हाला आणि मराठी माणसाच्या मुलाला स्वप्न ही मराठीतूनच पडतात, तो मराठी आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव वयाच्या कितव्या वर्षी माहिती होतं मराठी मुलाला? मला आत्तापर्यंत असं वाटायचं की 4थीत गेल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आपल्याला माहिती होतं, म्हणजे वयाच्या 9 ते 10व्या वर्षी. पण आमचा हा अंदाज चुकला. मधल्या काही दिवसांमध्ये माझ्या भावाकडे त्याचा एक मित्र आला होता आणि त्याची मुलगी 1 वर्षाची होती. आम्हाला त्याचा 1 वर्षाची होती ते लक्षात राहिलं, कारण ज्या दिवशी तो आमच्याकडे आला होता त्याच दिवशी त्या मुलीचा वाढदिवस होता. छोटी मुलगी होती, कडेवरती होती. घरामध्ये आल्याच्या नंतर आमच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी राजांची प्रतिमा आहे. त्या प्रतिमेकडे त्या भावाच्या मित्रानं पाहिलं आणि त्या मुलीला विचारलं, बाळा शिवाजी महाराज कुठे आहेत? त्या मुलीनं समोर बोट दाखवला. आम्हाला असं वाटलं की लहान मुलाला काहीही विचारा, समोरच बोट दाखवतं. दादानी भावानी त्या मुलीला स्वतःच्या कडेवरती घेतलं आणि तो अशा पद्धतीनं फिरला की समोर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा नसेल, वेगळ्याच प्रतिमा असतील. आणि भावानी त्याच्या मित्राला विचारलं, आता विचार तिला कुठे आहेत छत्रपती शिवाजी महाराज? भावाचा मित्र त्यानं असं छोटंसं गालातल्या गालात स्माईल केलं, त्याला पूर्ण खात्री होती. आणि त्यानं विचारलं, बाळा छत्रपती शिवाजी महाराज कुठे आहेत? ती छोटी मुलगी त्याच्या कडेवरती आम्ही बघत होतो, तिची नजर अशी भिरभिरत होती आणि तिनं पुन्हा एकदा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांकडे असं वळवून जेव्हा बोट दाखवलं तेव्हा आम्हाला पहिल्यांदा कळलं की मराठी माणसाच्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराज समजण्यासाठी 4थीत जायची गरज नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव मराठी माणसाच्या रक्तातच भिनलेलं आहे. हे मराठीपण आहे आणि ही मराठीची भाषा आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठीचा अभिमान, मराठीचा बाणा आणि मराठी माणसाच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव काय असतो हे सांगणारे फार छान उत्तम उदाहरण शिवचरित्रातलं आहे. एकदा इराणचा वकील औरंगजेबाच्या दरबारात गेला होता आणि औरंगजेबाच्या दरबाराची एक रीत आहे, पद्धत आहे की औरंगजेब असा वरती बसलाय आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये जो कोणी जाईल ना
त्यानं कुर्निश करायचं. कुर्निश याचा अर्थ काय, तर गुडघ्यावरती टेकायचं, गुडघ्यावरती बसायचं, नाक जमिनीला टेकवायचं आणि ओठांनी जमिनीचं चुंबन घ्यायचं. ही कुर्निश करण्याची पद्धत औरंगजेबाच्या दरबारामध्ये होती. इराणचा वकील गेला, त्यानं कुर्निश केलं नाही, त्याबरोबर 4 धिप्पाड माणसं आली. एकानं त्याला पकडलं, दुसऱ्यानं त्याचं मुंडकं दाबलं, तिसऱ्यानं त्याला गुडघ्यावरती बसवलं आणि चौथ्याने त्याला जबरदस्तीनं कुर्निश करायला लावलं. हा प्रसंग घडल्याच्या नंतर काहीच दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात गेले आणि औरंगजेबाच्या दरबारात गेल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी राजांनी पण कुर्निश केलं नाही. त्यावेळेस ते 4 धिप्पाड माणसं त्या दरबारात नव्हती का? होती. पण त्या 4 धिप्पाड माणसांच्या सोबत स्वतः औरंगजेबाला पण हे माहिती होतं की हा मराठी वाघ आहे, की ज्या वाघानं अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलाय. औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान त्याच्या लाखाच्या फौजेत घुसून त्याला सळोखी पळो करून सोडलं, जीवावरचं 3 बोटांवरती बेतलं. 3 वर्ष राहिलेला 3 दिवसात गायब झाला, बंगालला पळाला. तो शाहिस्ते खान त्याला या वाघानं मारलंय, या वाघानं त्याची 3 बोटं कापलीत. तो वाघ त्याच्या अंगाला जर हात लावला तर तो आपल्याला फाडून खाईल. हा मराठी माणसाच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव औरंगजेबाच्या दरबारात देखील होता. म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, औरंगजेब जेव्हा दरबारामध्ये होता तेव्हा तो स्वतः घाबरला होता. म्हणजे आपण म्हणतो ना की छत्रपती शिवाजी महाराज चिडले, रागावले, त्यांना लांब उभं केलं होतं म्हणून ते चिडलेत. खरं तर तुम्हाला सांगू का, काही इतिहास संशोधकांचं असं म्हणणं होतं की छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या बछड्यासहित औरंगजेबाला जाऊन भेटायला गेलेत. त्याचं कारण त्यांना काय करायचं होतं. हॅलो 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 तर मला माहिती आहे तुम्ही सगळेजण इथे शिक्षक आहेत म्हणून शांत बसलात, पण मी ऐकवणार आहे. जे मला ऐकवायचे ते तुम्हाला मी ऐकवणार आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही काही बोर वगैरे होणार नाही आहात. त्याच्यामुळे मी असं थोडंसं हे केलं आहे की तुम्हाला कंटाळा येणार नाही इथपर्यंत मी बोलेल, आणि मला वाटलं की तुम्हाला कंटाळा येतो तर मी थांबेल. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात त्याची काळजी करू नका. तुम्ही बिनधास्त राहा. जिथं तुम्हाला असं वाटतंय टाळ्या वाजवायच्यात तर वाजवा, जिथं वाटते थोडंसं हसायचं तर हसा, काही म्हणणं नाही. तर शिवाजीराजे औरंगजेबाच्या दरबारामध्ये आहेत आणि आपण जे म्हणतो की शिवाजी राजांना लांबच्या रांगेत उभं केलं म्हणून ते चिडले, तर तसं नाही आहे. औरंगजेब हा किती क्रूर आहे बघा. त्यानं स्वतःच्या बापाला विष पाजलंय, स्वतःच्या भावांच्या कत्तली केल्यात आणि अशा क्रूर कर्म्या औरंगजेबाला भेटायला छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजांच्या सोबत गेलेले आहेत. शिवाजीराजांना काय साध्य करायचं होतं. अनेक इतिहास संशोधकांची अशी मतं आहेत की शिवाजी महाराजांना औरंगजेबाला मारून तिथेच मराठी शाहीचं तख्त फडकवायचं होतं, मराठी शाहीचा झेंडा फडकवायचा होता. आणि म्हणून छत्रपती शिवाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात गेलेत. तुम्हाला सांगतो, औरंगजेब राजांबद्दल इतक्या अफवा पसरवल्या होत्या की काही जण असं म्हणतात की महाराज जादू टोना करायचे आणि भुरळ घालायचे, त्याच्यामुळे त्याचं एक सर्कल असतं, त्या सर्कलमध्ये तो जादू टोना करता येतो. औरंगजेबानं आपल्यापासून राजांना लांब उभं केलंय कारण तसा काही प्रकार होऊ नये. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, औरंगजेब
शिवाजीराजे जोपर्यंत दरबारामध्ये आहेत तोपर्यंत एक शब्दही बोलला नाही, कारण आवाजावरून कंठभेद देखील केला जातो, ज्याची जाणीव औरंगजेबाला आहे. आणि इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज हे ज्यावेळेस हॅलो हां आला तिथे टच नको करू फक्त काय. तर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्यातून निसटलेत, अगदी वेषांतर करून म्हणा किंवा पेटाऱ्यातून म्हणा, पण ज्यावेळेस त्याची बातमी औरंगजेबाला कळाली की छत्रपती शिवाजी महाराज पळाले किंवा निसटलेत, त्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी काय केलं असेल तर पहिल्यांदा त्यांनी स्वतःच्या घराच्या भोवतीचा पहारा वाढवला आहे. कारण औरंगजेबाच्या मामा शाहिस्तेखानानं सांगितलंय की या लाखाच्या सैन्यात कुठूनही कसाही उडी मारतो, आणि त्याच्यामुळे स्वतः औरंगजेब घाबरलाय. खरं तर घाबरायला कोणी पाहिजे? राजांनी. राजांचं मुलूक नाही, पण जिथं स्वतःचा मुलूक आहे, स्वतःचं राज्य आहे, स्वतःची सत्ता आहे, स्वतःचं एवढं मोठं साम्राज्य आहे, आणि अशा अवस्थेतही घाबरतंय कोण? तर औरंगजेब. तिथं जाऊन औरंगजेबाला घाबरायला लावणारा हा मराठी माणूस. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा अभिमानाचा, मराठीच्या अभिमानाचा आणि सगळ्याचाच फार मोठा असा एक भाग आहे. काजी हैदर औरंगजेबाला जाऊन मिळाले, म्हणजे शिवाजी राजांच्या मृत्यूच्या नंतर आणि संभाजीराजांच्या मृत्यूच्या नंतरही काजी हैदर हे पहिल्यांदा शिवाजी राजांच्याकडे होते. आणि औरंगजेब काजी हैदरला म्हणतोय, माझ्या हयातीत तरी मला मराठी राज्य जिंकता येईल की नाही हे सांग, कारण राजा नाही, राजधानी नाही, तरी मराठी लढतातच कसे? हा फार मोठा औरंगजेबाच्या पुढचा प्रश्न होता. त्यावेळेस काजी हैदरनं जे उत्तर दिलं ते फार महत्त्वाचं आहे. काजी हैदर म्हणतो, गुस्ताखी माफ हो, लेकिन जोपर्यंत मराठी माणसाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची आठवण आहे तोपर्यंत तुम्हाला मराठी राज्य जिंकता येणार नाही. आणि काजी हैदरनं दिलेलं उत्तर तंतोतंत खरं ठरलं. 20 फेब्रुवारी 1707 औरंगजेबाची कबर याच मातीत खणावी लागली, पण त्याला मराठी राज्य हे जिंकता आलं नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे पुन्हा हाच मराठी माणूस. त्याच्यामुळे हा मराठी बाणा, हे मराठीचं विश्व हे आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे. अगदी शेवटाकडे येणार आहे मी, फार जास्त वेळ नाही बोलणार. शेवटच्या 2 कथा आणि कविता सांगेल आणि मग थांबेल. अखेर सुरुवात मी जसं म्हटलं की कुसुमाग्रजांच्या कवितेनं केली, आणि शेवटाकडे येताना कुसुमाग्रजांचीच एक कविता. ओळखलेत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर असला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशीण 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा. असं म्हणणारे कुसुमाग्रज आम्हाला कितीही मोठं संकट आलं तरी सुद्धा त्या संकटाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठीचा बाणा हा लक्षात राहिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून, छत्रपती शिवाजी महाराजांनी राजव्यवहार कोश निर्माण केला. सुरुवातीला राजव्यवहाराची भाषा जी होती ती फारसी होती, पण राजांनी ती प्राकृत भाषा केली, म्हणजेच आपली मराठी भाषा केली. आणि तेव्हापासून राजभाषा अगदी मराठी भाषेतून राजाचं सगळं ती भाषा सुरू झाली.
शेवटचं एक उदाहरण सांगेल आणि थांबील. एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये सगळे प्राणी आणि पक्षी राहत आहेत. अचानक एकदा जंगलाला आग लागते. आग लागल्यावरती सगळे प्राणी पक्षी आपला जीव मुठीत घेऊन पळत आहेत. जो तो जिकडे जागा मिळेल तिकडे पळतोय. त्या जंगलामध्ये एक चिमणी आहे. ती चिमणी त्या जंगलाच्या बाहेर येते. बाहेर एक तळं आहे छोटंसं. तर त्यातलं पाणी आपल्या चोचीमध्ये घेते आणि त्या आगीत नेऊन टाकते. उद्देश काय, तर आग विझावी. बाकी सगळे प्राणी पक्षी तिला हसतात आणि म्हणतात, अगं चिमणे, तुझ्या एका थेंबानं ही आग विझणार आहे का? तेव्हा ती चिमणी त्या सगळ्या प्राण्यांकडे आणि पक्ष्यांकडे पाहून उत्तर देते, मला माहिती आहे माझ्या एका थेंबानं ही आग विझणार नाही, पण या जंगलाचा इतिहास ज्यावेळेस लिहिला जाईल त्यावेळेस माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नसेल, तर ते आग विझवणाऱ्यांमध्ये असेल. ज्या वेळेस मराठी भाषेचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस हा इतिहास लिहिताना कुठल्याही आगी लावण्यासाठी या मराठी भाषेचा उपयोग होणार नाही, ही काळजी तुम्ही आणि आम्ही सगळेजण घेऊयात, हीच एक अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. मला इथे ज्यांनी आमंत्रित केलं त्या जयश्री देशमुख मॅडम, त्यानंतर प्रणिता गोळे मॅडम, तुमच्या सुपरवायझर मॅडम आणि सगळेच इथे शिक्षक, मला सगळ्यांचीच नावं माहिती नाहीत, ज्यांनी ओळख करून दिली ते सर, त्यांनी माझी खूप छान ओळख करून दिली. आणि तुम्हा सगळ्यांनी पुन्हा एकदा माझं भाषण शांतपणे ऐकलं, कारण आजकालची भाषणं कोण ऐकत नाही. तो असे सगळे शिक्षक उभं राहून त्यांच्या अंगावरती असं मारावं लागतं, पण मला वाटत नाही की मी तुम्हाला काही मारले म्हणून. बऱ्यापैकी सगळ्यांकडे माझं लक्ष होतं, बरेच जण ऐकत होते. मला अजूनही बोलता येईल, पण तुमचा फार जास्त अंत मी पाहणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या या शाळेनं मला आमंत्रित केलं. मी, माझी, आमच्या सौ, माझा छोटा मानस, आमची प्रचिती, या सगळ्यांना इथं येता आलं. ही प्रचिती पण फार छान बोलते. तिनं प्रतापगडच्या पर्वावरतीमध्ये शिवजयंतीला व्याख्यान दिलं होतं आणि जवळजवळ पाऊण तासाचं ते व्याख्यान होतं. आमच्या छोट्या पण महाराजांवरती 4-5 मिनटं शाळेमध्ये बोलला होता. पुन्हा एकदा खूप छान वाटलं मला आणि तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल खूप धन्यवाद देतो आणि तुमची रजा देतो.